आज छान पिझ्झा बनवलेला मी घरी मुलांसाठी. मुलांची सुट्टी चालू झाली, की त्यांचं असतं, आज काय बनवायचं, उद्या काय बनवायचं. तर आज मी त्यांना पिझ्झा बनवून घातलेला. पिझ्झा खूप टेस्टी झालेला. मुलांना खूप आवडला. तर मी हा पिझ्झा घरीच केलेला. मस्त कांदा वगैरे चिरून घेतला. मुलांची उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली, की त्यांना रोज असतं काहीतरी बनवायचं, काहीतरी बनवायचं. त्यांना जास्त पिझ्झा, बर्गर वगैरे असं लागतं. हे आपण घरच्या घरीच बनवू शकतो. तर पिझ्झा बेस मिळतो बाहेर दुकानात किंवा आपण तो घरात पण तयार करू शकतो. पण इथे एक बेकरी आहे छान, तिथे ताजा ताजा पिझ्झा बेस मिळतो आणि हायजीन असतो. त्यामुळे मी पिझ्झा बेस घेऊन आलेले. त्याच्यावरती सॉस वगैरे लावला. त्याच्यानंतर माझ्याकडे ज्या घरात जेवढ्या भाज्या होत्या मी तेवढ्या घातल्या. शिमला मिरची घातली, टोमॅटो घातले आणि कांदा घातला. बाकी जास्त काही भाज्या नव्हत्या. त्याच्यानंतर मेयोनीज घातलं. मेयोनीजमुळं पिझ्झाला खूप असं स्ट्रेच होतो, खूप छान ताणतो. तर मग हा पिझ्झा एअर फ्रायमध्ये केलेला. मी एअर फ्रायला आधी प्रीहीट करून घेतलं. त्याच्यानंतर पिझ्झा ठेवला ओव्हनमध्ये, सॉरी एअर फ्रायमध्ये आणि त्याच्यानंतर 7 मिनिटामध्येच पिझ्झा छान असा क्रिस्पी भाजून निघालेला. तर हा एअर फ्राय मी आत्ताच नवीन-नवीन घेतलेला ना, आत्ताच रेसिपी करायला लागले. एक पिझ्झा एअर फ्रायमध्ये पण ठेवलेला आहे आणि एक पॅनमध्ये पण ठेवलेला. पण पॅनपेक्षा एअर फ्रायचा पिझ्झा खूप क्रिस्पी झालेला आणि मुलांना आवडला. छान पिझ्झा बेक झाला. त्याच्यानंतर तो पिझ्झा कट वगैरे केला. दोन्ही पण पिझ्झा झालेले आणि मुलांना मस्त असं खायला दिलं. त्यांना खूप आवडलेला. तर नवीन-नवीन रेसिपी आणि व्लॉगसोबत भेटूया. थँक